महापालिकेत घोटाळ्यांच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही। खोतकर यांची घोटाळ्याची सर्व प्रकरणं बाहेर काढणार। खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार। काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली। कल्याण काळे यांनाही गोरंट्याल यांचं प्रत्युत्तर। माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का, असा सवाल नुकताच भाजपात गेलेल्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। भाजप प्रवेशानंतर आज गोरंट्याल यांचं शहरात आगमन झालं। त्यावेळी त्यांचं चंदनझिरा परिसरातून घरापर्यंत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। शहरात दाखल झाल्यानंतर गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला। महापालिकेतील घोटाळ्याच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही। महापालिका बैठकीतील निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं गोरंट्याल म्हणाले। खोतकर यांनीच कौटुंबिक वादापर्यंतच्या राजकारणाला सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांच्या घोटाळ्याची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी दिलाय। खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचं गोरंट्याल म्हणाले। काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली आहे, असं प्रत्युत्तर देखील कल्याण काळे यांना गोरंट्याल यांनी दिलाय। एक लक्षात ठेवा, 50 ओके एकदम ओके ही घोषणा मी दिलेली आहे। कधी दिलेली? जेव्हा उद्धव ठाकरेंचे लोक फुटून दुसऱ्या गटात गेले, पैसे घेऊन गेले। आणि माझा प्रवेश म्हणजे काय पैसे घेऊन नाही, तुम्हाला लक्षात ठेवा। 2 वेळी त्याला कळत नाही, तो मूर्ख आहे, मी तर नेहमी सांगतो त्याला अक्कलच नाही आहे। हे प्रवेश लोकांचे, जर पैसे देऊन प्रवेश होता हजारो लोक त्यात लाईन लागून उभं राहणार। अरे आम्ही, आमचा काही वजन आहे, आमचा काही वजूद आहे, म्हणून आम्हाला वरतून भारतीय जनता पार्टीने बोलून घेतलं आणि आम्हाला जिम्मेदारी दिली। त्याचबरोबर नगरपालिकेत तुमची काही चौकशी सुरू आहे, त्यामुळे तुम्ही सहारा घेताय भाजप। बघा, नगर परिषद ही तक्रार जी सध्या त्यांनी अधिवेशन मध्ये केली, ही तक्रार ऑलरेडी त्यांनी 6 वर्ष अगोदर केली, 6 वर्ष अगोदर केली ना। हा मंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र तेव्हा विभागातून चौकशी केली, काही निघलं नाही, 0 त्यात। आणि तेच त्याने पुन्हा बोलला। आणि तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशन नगरपालिकामध्ये जेव्हा मीटिंग संपल्याच्या अगोदर नगराध्यक्षाकडे काही आयत्या वेळेचे सब्जेक्ट येतात आणि त्याचं वाचन मुख्याधिकारी किंवा नगर परिषद कर्मचारी करतात आणि त्याची सहमती जनरल मीटिंग देते की नाही देते, जनरल मीटिंगच आहे। दिली तर ठीक आहे, नाही दिली तर कॅन्सल होतात। जर त्यात काही लफडे असेल किंवा त्यात काही इलिगल असेल, मग सीओ काय करतो, 308 मध्ये रद्द करण्यासाठी कलेक्टरकडे पाठवून ते रद्द होतात। तसं झालेलं नाही एक। आणि ह्यांना असं वाटतं की 100 असं काही ठराव नाही। लायन्स क्लब, लिओ क्लब, हे क्लब संघटना देतात आम्हाला, हे आम्हाला पानपोई पाहिजे, आम्हाला मुत्रीसाठी जगा पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, नगरसेवक तर आमच्या रोडचं काम। आणि जे आम्ही ठराव केलं त्या ठरावाचा प्रशासकीय मान्यता कलेक्टरने दिलेली आहे। आणि हे चौकशी बोलतो ना, ही अगोदरच झालेली आहे। आता त्यांना बोलला तर मी खोलणार, कासाबाई पासून खाली लावणार मी त्याला। आम्ही शमशान 2 डेव्हलप केले, त्याने एक शमशान खाल्ली, त्याची फाईल आलेली, कोणाचं नाव देतो मी तुम्हाला उद्या। शेवटचा प्रश्न, आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची एक बैठक झाली शहरामध्ये, खासदार कल्याण काळे उपस्थित होते। त्यांनी असं म्हणलं की तुमच्या प्रवेशानंतर काँग्रेसनं मोकळा श्वास घेतलाय, असं त्यांनी टीका केली। मी काय बोलतो कोणाला? गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है, गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है। ये दुनिया है, यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है। सियासत साजिशों की चाल है, मगर सियासत साजिशों की जाल है, मगर इस जाल में खुद को छुपा के चलना पड़ता है।